रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार आहे। फ्रँचायझीने एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। पाटीदारने मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेलं, तर रणजीमध्ये रजत पाटीदारची चमकदार कामगिरी आता त्याच्या पथ्यावर पडली आहे। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्वी, आपल्याला माहित आहे रजत पाटीदार हे 4 वर्षापूर्वी आरसीबी मध्ये त्याचं आगमन झालं। 4 वर्षापूर्वी ते आयपीएल मध्ये आगमन झालं। गेल्या 27 मॅच मध्ये त्याने आरसीबी उत्तम अशी कामगिरी केलेली आहे। आणि राहिला प्रश्न आरसीबीचा, आरसीबी गेल्या 17 वर्षात एकदा पण आयपीएल ट्रॉफी जिंकू शकले। स्टार खेळाडू असून सुद्धा आयपीएल ट्रॉफीला आरसीबीचा हात लागले नाही। त्या पार्श्वभूमीवर आरसीबी मॅनेजमेंटने हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कारण की माहिती आहे गेल्या 1-2 वर्षात रजत पाटीदार यांनी उत्तम अशी कामगिरी केली। रणजी ट्रॉफी असेल किंवा मुश्ताक अली स्पर्धा असेल, या दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांनी चमकदार फलंदाजी केली, तर कॅप्टन्सी केली होती। आणि रजत पाटीदार असा एकमेव तरुण खेळाडू आहे ज्याने भारतीय टीम मध्ये सुद्धा लवकर आगमन झाले, पण इंग्लंड टेस्ट सिरीज मध्ये त्याची चमकदार कामगिरी झाली नसल्यामुळे त्याला बाहेर बसावं लागलेलं आहे। पण आरसीबीला नक्कीच आवेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।